शुक्रादित्य नावाचा एक राजयोग आहे जो 9 ऑक्टोबरपर्यंत 6 राशींना फायदा देणार आहे. कोणत्या त्या 6 राशी, काय फायदा देणार आहे, चला जाणून घेऊया. शुक्र ग्रहाच्या भ्रमणामुळे फायदा होणारी पहिली रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांना काय फायदा होणार आहे? मुलांकडून आनंदाच्या बातम्या कळू शकतील, ज्यामुळे त्यांचं मन आनंदी होईल. आर्थिकदृष्ट्या तुमची प्रगती होईल. या काळात तुमच्या आवडत्या क्षेत्रात तुमची प्रगती होईल आणि संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे. मिथुन राशीच्या लोकांनी 9 ऑक्टोबरपर्यंत येणाऱ्या प्रत्येक संधीचा कसा फायदा करून घेता येईल या गोष्टीचा विचार करायचा आहे. संधी कितीही आल्या तरी त्याचा फायदा करून घेता आला पाहिजे. आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी काय योग्य राहील या गोष्टीने विचार करता आला पाहिजे. सिंह रास. सिंह राशीच्या लोकांना शुक्राच्या कृपेमुळे सुख, संपत्ती, ऐश्वर्याचा लाभ होऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला सक्षम वाटेल, पण तुमच्यावर थोडासा कामाचा ताण सुद्धा असेल आणि नफा मिळवण्यात तुम्ही यशस्वी होणार असला तरी सुद्धा जो मानसिक तणाव तुम्हाला जाणवणार आहे त्यावर नियंत्रण तुम्हाला मिळवावं लागेल. त्यासाठी थोडंसं ध्यानधारणा, प्राणायाम किंवा आवडत्या गोष्टींसाठी वेळ काढणं हाच उपाय आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्र धार्मिक यात्रा करवणारा ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना सुद्धा त्यांच्या इच्छित ठिकाणी बदली मिळू शकते. नोकरी करणारे लोक जर नवीन नोकरीच्या शोधात असतील तर तिथेही त्यांना फायदा मिळू शकतो. आर्थिक परिस्थिती मात्र सांभाळावी लागणार आहे. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. शुक्र गोचराने लाभ होणारी आणखीन एक रास आहे, ती म्हणजे तुळ रास. तुळ राशीसाठी शुक्राचं भ्रमण फायदेशीर ठरणार आहे. कसं फायदेशीर ठरेल? तर शुक्र भ्रमणाच्या प्रभावामुळे तुमच्या नोकरी व्यवसायात नफा मिळेल. समाधान आणि आनंद सुद्धा तुम्हाला मिळेल. उत्पन्नाची नवीन संधी सुद्धा येऊ शकते. आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी फायद्याचा राहील. तसंच तुमच्या कोणत्याही वडिलोपार्जित मालमत्तेतून सुद्धा तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. शुक्रादित्य राजयोगामुळे मकर राशीच्या लोकांना सुद्धा आर्थिक लाभ मिळू शकतो. वेगवेगळ्या स्रोतांमधून पैसे मिळू शकतात. प्रतिष्ठा मात्र सांभाळावी लागेल. व्यावसायिकांचा त्यांच्या भागीदारांशी वाद होऊ शकतो आणि तिथे सुद्धा संयम बाळगावा लागेल. आरोग्याच्या सुद्धा काही तक्रारी असतील ज्या त्रास देतील. आर्थिक स्थिती जरी सुधारणार असली तरी सुद्धा या काही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. 9 ऑक्टोबरपर्यंतचा काळ हा कुंभ राशीसाठी सुद्धा अनेक चांगल्या संधी घेऊन येणारा ठरणार आहे. नातेसंबंध मात्र सांभाळावे लागतील, पण प्रवासाचे योग आहेत. नवीन ओळखीतून कामं होणार आहेत आणि आर्थिक लाभ सुद्धा होऊ शकतो. जोडीदाराचं पूर्ण सहकार्य मिळाल्याने नातं सुद्धा दृढ होणार आहे. आता वळूया मीन राशीकडे. मीन राशीच्या लोकांना 9 ऑक्टोबरपर्यंत आध्यात्मिक कार्यक्रमात जर तुम्ही सहभागी झालात तर आनंद मिळणार आहे. आध्यात्मिक कार्यक्रमातून तुम्हाला मनःशांतीचा लाभ होऊ शकतो. 14 सप्टेंबरला पहाटेच सूर्याच्या सिंह राशीत शुक्राने संक्रमण केल्यामुळेच हा शुक्रादित्य राजयोग निर्माण झालाय आणि त्याचाच लाभ या 6 राशींना होणार आहे. त्यांच्या सुखसोयींमध्ये वाढ होणार आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, शुक्र हा भौतिक सुख अर्थात ऐशोआरामी जीवन, गृहसौख्य देणारा, तर सूर्य तेज देणारा आहे. या प्रभावी योगामुळेच प्रत्येकच राशीवर याचा चांगला वाईट परिणाम होणार आहे. 6 राशींना लाभ होणार आहे ते आपण पाहिलं, पण इतर राशींचं काय? त्यांनी कुठली काळजी घ्यायला हवी? मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर मेष राशीच्या लोकांचं मन थोडं अस्वस्थ राहू शकतं आणि नियमित उपासनेची त्यांना गरज असणार आहे. नियमित उपासनास त्यांचं मन शांत ठेवण्यास मदत करेल. वृषभ राशीच्या लोकांना सुद्धा कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. वरिष्ठांशी मात्र त्यांना जुळवून घ्यावं लागेल आणि सामंजस्याने वागावं लागेल. आत्मविश्वासाचा थोडा अभाव त्यांना या काळात जाणवू शकतो. त्यानंतर कर्क रास. कर्क राशीच्या लोकांना हा काळ थोडासा आव्हानात्मक ठरेल. नोकरी, व्यवसाय, करिअरमध्ये तुमची भूमिका संयमाची तुम्हाला ठेवावी लागेल. कामाचा थोडासा ताणसुद्धा जाणवू शकतो, पण इतकं सगळं जरी असलं तरी एखादी व्यक्ती अनपेक्षित आनंदसुद्धा देऊन जाऊ शकते. वृश्चिक राशीच्या लोकांनी कोणतेही निर्णय घाईत घ्यायचे नाहीयेत. घाईत घेतलेले निर्णय चुकू शकतात आणि अनावश्यक मोह त्यांनी टाळायचे आहेत. यश मिळवण्यासाठी अडथळे मात्र धनुराशीच्या लोकांना बघावे लागू शकतात. हा काळ त्यांना थोडंसं वरिष्ठांचं सहकार्य न मिळाल्याने उदास करणारा असू शकतो, पण उत्पन्नात मात्र वाढ होऊ शकते. मित्रांनो, शुक्राचं जे भ्रमण आहे त्याचा चांगला परिणाम कोणत्या राशींवर होणार आहे आणि कोणत्या राशींवर थोडासा नकारात्मक म्हणता येईल असा परिणाम होणार आहे ते आपण पाहिलं. शुक्र जर चांगला करायचा असेल, अर्थात आर्थिक स्थिती चांगली करायची असेल, तर शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करावी. त्यामुळे शुक्र ग्रहाचं पाठबळ मिळतं आणि माता लक्ष्मीची कृपा होते. आर्थिक समस्या दूर होतात. दर शुक्रवारी महालक्ष्मी अष्टक म्हटल्याने लाभ होतो. महालक्ष्मी अष्टक दर शुक्रवारी 11 वेळा म्हणायला तुम्हाला जमत असेल तर हा नियमच बनवून टाका.
तुमची आर्थिक स्थिती कशीही असू द्या ती सुधारते, यात कुठली शंकाच नाही. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.